पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. असोला भाटी वन्यजीव अभयारण्य कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे अरवली पर्वत रांगेमध्ये. प्रश्न 2. पुणे ग्रँड टूर 2026 साठी सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे एम.एस. धोनी यांची. प्रश्न 3. कोणत्या बँकेला फिनटेक अडॉप्शन साठी IBA पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक बँकेला. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. प्रश्न 4 पाहूया. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग धोरणास मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने. प्रश्न 5. येमेन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे शाया जिंदानी यांची. प्रश्न 6. कोणत्या देशाने 75 देशांतील नागरिकांसाठी इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित केली? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेटने. प्रश्न 7 पाहूया. पालक माता पिता योजना कोणत्या राज्य सरकारने अनाथ मुलांच्या मदतीसाठी राबवली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 8. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे लातूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न 9. हंटिंग्टन रोग हा शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे मेंदू. प्रश्न 10 पाहूया. 5व्या त्रिसेवा माजी सैनिक दिन परेडचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 11. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिले सौर गाव उभारण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारामध्ये. प्रश्न 12. प्रोजेक्ट महादेव हा उपक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे फुटबॉलशी. प्रश्न 13 पाहूया. जागतिक बँकेने महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी किती दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज. प्रश्न 14. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समुदायासाठी 10,000 घरे आणि शिष्यवृत्ती जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे धनगर समाजासाठी. प्रश्न 15. अलीकडेच कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील मनुका संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा झाली? तर त्याचं उत्तर आहे सांगली जिल्ह्यामध्ये. प्रश्न 16 पाहूया. भारताच्या ई कॉमर्स पोर्टल पोर्ट कम्युनिटी सिस्टमच्या अपग्रेडेड आवृत्तीचे नाव काय? तर त्याचं उत्तर आहे PCS 1X हे नाव आहे. प्रश्न 17. आदिवासी कल्याण योजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर त्याचं उत्तर आहे विवेक पंडित यांच्या. प्रश्न 18. PM मित्रा पार्कची पायाभरणी महाराष्ट्रात कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे अमरावती येथे. प्रश्न 19 पाहूया. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे औपचारिक उद्घाटन कोणत्या तारखेला निश्चित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे 25 डिसेंबर 2025 ला. प्रश्न 20. रशियाकडून S-400 खरेदी करण्यासाठी भारताला दंडात्मक CAA TSA निर्बंधांमधून कोणत्या देशाने सूट दिली? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेटने. प्रश्न 21. अलीकडे सोलापूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची ऐतिहासिक शोध लागला आहे? तर त्याचं उत्तर आहे दगडाचे चक्रव्यूह. प्रश्न 22 पाहूया. महाराष्ट्र सरकारने कोळसा प्रकल्पांमध्ये किती टक्के बांबू बायोमास वापरणे बंधनकारक केले? तर त्याचं उत्तर आहे 5 ते 7%. प्रश्न 23. 38 वर्षानंतर कोणत्या विभागाने आपले नवीन बोधचिन्ह म्हणजेच लोगो आणि ब्रीदवाक्य अनावरण केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र कृषी विभागाने. प्रश्न 24 पाहूया. स्टारलिंक सोबत भागीदारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र. प्रश्न 25. उत्तन विरार सी लिंकचा विस्तार कोणत्या बंदरापर्यंत करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे वाढवण बंदरापर्यंत. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.